नमस्कार मंडळी, तर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर व्लॉग पूर्ण बघा, हा व्लॉग आहे अक्कलकोट स्पेशल, तर व्लॉग नक्की बघा। तर इथे थोडा वेळ ब्रेक घेऊन आम्ही रस पिण्यासाठी थांबलेलो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून पुढे अक्कलकोटसाठी निघणार आहोत। तर आम्ही पोहोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये। आणि अक्कलकोटमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती आणि बेबी थोडीशी रडत होती गर्दीला बघून, पण नंतर ती थोड्या वेळाने शांत झाली। आणि तुम्ही हे पाहू शकता, हे आहे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आणि हेच ते वटवृक्ष आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ। तर तुम्ही पाहू शकता, बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे। शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविक इथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत आहेत। निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकार गुरु विश्वंभर गुरु बिन नोहे साधु मुनि जन गुरु बिन साहू कैसे जीवन गुरु बिन नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु बिन नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण आणि वटवृक्षाचे दर्शन करून दिले। हा आमच्यासाठी एक छान असा अनुभव होता। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा। आणि अशा प्रकारे छान असे स्वामी समर्थांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत निघालो आहोत लातूरला। चाललेलो आहोत लातूरला आणि खूप मोठा पाऊस आलेला आहे। मी दाखवते तुम्हाला पाऊस।
आणि अनन्या खूप छान पाऊस एन्जॉय करत होती तिच्या माऊसोबत. तर अशा प्रकारे अक्कलकोटची ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही जेवण करून लगेच रात्रीसाठी जाणार आहे. अनन्याने खूप मस्ती केली आज पूर्ण दिवसभर. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की